जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी शिवारात सागर साहेबराव सोनवणे या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना यावेळी 15 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजता समोर आली आहे। मारेकऱ्यांनी सागरच्या डोक्यात वार करून त्याला जखमी अवस्थेत फेकून दिले होते। घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी सागरला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले। या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। या खून प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयिताचा शोध सुरू आहे। खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काळीज चिरणारा आक्रोश केला होता। सागर सोनवणे वय 28 असे मयत तरुणाचे नाव आहे। निमखेडी येथे एका तरुणाची काल हत्या करण्यात आलेली आहे। काय नेमकं कारण होतं, काय नेमकी घटना काल निमखेडीत घडली? कालच्या दिवशी सागर साहेबराव सोनवणे हा माझा चालक होता। तर काल काही थोडंफार केकवर मागचं जे कारण होतं त्यांचे काही झालेले होते, वादविवाद झालेला होता। तर त्याने कालच्या दिवशी त्याने कोणताही न विचार करता रात्री म्हणजे 10 ते 10:15 वाजता त्याला फोन केला होता। काय नेमकं सांगून गेला होता सागरकडून? सागर म्हणजे दुधाची थैली घ्यायला गेला होता। सागर दूधची थैली घेऊन येतो बा, मी लहान जो भासा आहे भासा करा दूधची थैली घ्यायला गेला जातो दुकानावरती। मग 10-15 तास गेला आणि आला नाही तिकडनं। तर मग आई मी काही माझी पत्नी आम्ही तर बघायला गेलो, तर तिथं तो मृत्यूचा पडलेला होता। यापूर्वी काही त्यांचे काही वाद वगैरे होते का? काही वाद असे? हो, काही वाद झाले होते त्यांचे। या संदर्भात आता परिवाराची आपली काय मागणी आहे? आमची मागणी त्याला सजा व्हायला पाहिजे, त्याला फाशीची सजा व्हायला पाहिजे त्याला। आपण कोण? मी त्यांचा पाहुणा सागर। कुठे घडली घटना? निमखेडी राम मंदिर शेजारी। नाव सांगा। अनिल पंढरीनाथ नन्नावरे।